आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. काही दिवसातच निवडणुका होतील. काही दिवसात तुम्ही मतही द्याल. मात्र तुम्ही जर तुमची मतं देणार असाल तर मात्र थोडंसं सावधान, कारण तुमच्या मतांनी नेत्यांचं करिअर बनत असतं. मात्र या नेत्यांना तुमच्या जीवाशी काही खरंच घेणं देणं असतं का असं म्हणते मी. त्याआधी आमचा एक रिपोर्ट पहा आणि त्यानंतर महाचर्चा. पुलाचं ऑडिट झालं, मग पूल कसा कोसळला? सहा जणांचा दुर्घटनेत मृत्यू नाही तर हत्या. महापालिकेचे सत्ताधारी प्रचारात मग्न. असंच काही मुंबईला आता अपघातांचं शहर असं नवं नाव पडलेलं नाही. कारण इथं चालतानाही कधी कोण प्रशासनाचा बळी ठरेल याचा काहीच नेम नाही. CSMT स्टेशन जवळही पादचारी पूल कोसळला आणि 6 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 1.5 वर्षात रेल्वे स्थानकांशी संबंधित पुलावर 3 मोठ्या दुर्घटना घडल्या. घटना घडल्यावर स्ट्रक्चर ऑडिट आठवते. CSMT स्टेशनला जोडणारा जो पादचारी पूल कोसळला त्याचंही ऑडिट झालं आणि अधिकारी साहेबांनी तर पूल चांगला असल्याचं म्हणत किरकोळ दुरुस्ती सुचवली. आता हा कोणता अधिकारी होता की त्याला पूल चांगला वाटला काय माहिती. म्युनिसिपल कमिशनरला हे देखील सांगितलेलं आहे की याची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती आज संध्याकाळपर्यंत त्यांनी फिक्स करावी आणि त्या संदर्भातली कारवाई करावी आणि त्या संदर्भात बाकी डिटेल त्याची जी इन्क्वायरी आहे तिथे इन्क्वायरी केलीच जाईल. परंतु अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी आपण स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर देखील होतात हे अतिशय धक्कादायक आहे. आणि म्हणून या संदर्भातली जी काही उच्चस्तरीय चौकशी आहे ती तर होईलच, पण आज संध्याकाळपर्यंत प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी याची फिक्स करण्याच्या संदर्भात मी या ठिकाणी जे आयुक्त आहेत त्यांना सांगितलंय. आधी तर रेल्वेची पालिकेवर आणि पालिकेची रेल्वेवर जबाबदारीवरून टोलवा टोलवी सुरू होती, पण आता पालिकेचाच पूल असल्याचं समोर आलंय. पण ऑडिट मध्ये जी दुरुस्ती सांगितली होती त्या टेंडरलाही स्थायी समितीकडून मंजुरीच मिळाली नाही. पादचारी पूल कोसळून जी दुर्घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. आता तो पूल कुणाचा, रेल्वेचा आहे की महानगरपालिकेचा हे ब्लेम गेम करत बसण्यापेक्षा मग तो महापालिकेचा असेल तर महापालिकेचे अधिकारी जे कोण दोषी असतील, रेल्वेचा असेल तर रेल्वेचे जे अधिकारी दोषी असतील, पण ते कोणीही अधिकारी असू देत, त्या दोषी अधिकाऱ्यांवरती चौकशी करून योग्य ती कारवाई करायला पाहिजे. मायनर दुरुस्ती होती ती झाली आहे की नाही, 1.5 वर्षात ती झाली की नाही, कारण त्याच्यात जे मायनर दुरुस्ती आहे मायनर मेजरमध्ये कन्वर्ट व्हायला मुंबईत असल्या ब्रिजेसना जास्ती वेळ लागू शकत नाही, कारण आपल्याला व्हेरी एग्रेसिव्ह एन्व्हायरमेंट आहे. जे मायनर आहे ते इमिडिएटली तेव्हा रिपेअर नाही केलं असतं झालं तर ते मायनरचं मेजर व्हायला जास्ती वेळ नाही लागत. आणि जे इथे आपण कोरोजन बघतोय जे गंजलेलं आहे ते इथे बघतो त्याला 1.5 वर्ष नाही लागत. असल्या कोरोजनला 3 किंवा 6 महिने पण पुष्कळ आहे. 2 वर्ष अगोदरचं ऑडिट आहे तर त्याचे जे रेकमेंडेशन आहेत ते ॲज सून ॲज पॉसिबल इम्प्लिमेंट करायला पाहिजे. ना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना काही पडली आहे ना सत्ताधाऱ्यांना. एरवी सवाल उपस्थित करणारे उद्धव ठाकरे ना घटनास्थळी आले ना एक शब्द काढला. पण मुंबईतून अमरावतीत सभा घेण्यासाठी त्यांना चांगलाच वेळ मिळाला. त्यामुळे आता अनेक सवाल निर्माण झालेत आणि त्याची उत्तरं मुंबईकरांनाही अपेक्षित आहेत. ऑडिट करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर झापड असते का? याआधी हलगर्जीपणा केलेल्या किती अधिकाऱ्यांवर कारवाई झाली? 5 लाखांची मदत करून प्रशासनाच्या चुका किती वेळा झाकून नेणार? मुंबईकरांना वाऱ्यावर सोडून अमरावतीत सभा घेऊन उद्धव ठाकरेंनी मीठ तोडण्याचं काम का केलं? तसे तर दिलासा आणि कारवाईचे शाब्दिक बुडबुडे आपल्या नेत्यांनी सोडले, पण मुंबईकरांनाही याची आता सवय झाली आहे आणि ही सवय सुद्धा याच प्रशासनानं लावली आहे. त्यामुळंच आता जीवही इथं तितकाच स्वस्त झालाय. विनायक डावरुम, TV9 मराठी, मुंबई. अर्थात लोकांचे जीव जातात आणि नेत्यांना त्याचं काही घेणं देणं आहे का? सत्ताधारी असं आम्ही म्हणतो त्यामध्ये शिवसेना आणि भाजप दोघेही आले.
तर या सगळ्या हलगर्जीपणाला जबाबदार कोण आणि का जबाबदारी निश्चित केली जात नाही? मग कारवाई कधी होणार? डेडलाईन कधी या सगळ्याची? हा आमचा सगळ्यात मोठा सवाल असेल. या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत खरं तर शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना आम्ही इथे निमंत्रित केलं होतं आणि त्यांनी येण्याचं कबूलही केलं. मात्र 4:30 वाजता त्यांनी आपलं इथे येणं टाळलेलं आहे आणि प्रवक्तेच बोलतील असं त्यांनी म्हटलंय. अर्थात TV9 खूप तीक्ष्ण असे प्रश्न विचारत असते, तीव्र प्रश्न विचारत असते आणि सडेतोड अशी उत्तर देता येणार नाहीत आणि म्हणून शिवसेनेचे प्रवक्ते कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी नकार देत आहेत. त्यांच्या जागी आता शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे फोन लाईनवरून आपल्याबरोबर या चर्चेमध्ये असतील. काँग्रेसचे आमदार भाई जगताप, भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अशोक धात्रक, मनसेचे प्रवक्ते संतोष धुरी, पायाभूत सुविधा अभ्यासक चंद्रशेखर मांडके सर आणि BMCचे माजी अधिकारी राजेंद्र नरवडकर सर आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी असतील. सर्व मान्यवरांचं स्वागत. सगळ्यात आधी सगळ्यात पहिला प्रश्न सुनील शिंदे तुमच्यासाठी. जो पूल कोसळला तो नेमका कुणाचा, रेल्वेचा की BMCचा? हे बघा, ही अनपेक्षित अशी झालेली दुर्घटना आहे. या दुर्घटनेमुळे समस्त मुंबईकरांना दुःख झालंय, आमच्यासारख्याला फार मोठ्या वेदना झाल्या. एक लक्षात ठेवा, अनपेक्षित ही दुर्घटना झाली. आता तिथे हा पूल कोणाचा हा क्रायटेरिया लावण्यापेक्षा जी दुर्घटना झालेली आहे नाही सुनील शिंदे पूल नेमका कोणाचा? जबाबदारी निश्चित झाल्याशिवाय पुढे बोलता येणार नाही. हा पूल नेमका कोणाचा, हे बघा, महापालिकेचा की रेल्वेचा? रेल्वे आणि महानगरपालिका हे एकमेकांवरती या ठिकाणी बोट दाखवत आहेत, बरोबर आहे. शेवटी हा पूल आहे, हा जनतेसाठी होता आणि जनतेसाठी पूल असताना त्याची देखरेख कोणीतरी करायला पाहिजे होती. नाही झाली देखरेख, किंवा त्या देखरेख करताना त्या ठिकाणी ज्या तऱ्हेने पाहिलं पाहिजे होतं किंवा त्या पुलाची दुर्घटना ज्या पद्धतीने झालेली आहे त्याचं कारण काही आता सगळं शोधण्याचं या ठिकाणी सगळं कार्य सुरू आहे. परंतु हा कोणाचा तो कोणाचा बोलण्यापेक्षा जे झालेला आहे, सुनील शिंदे त्याशिवाय जबाबदारी निश्चित कशी करता येईल मी तुम्हाला सांगते की पोलिसांचा एक अहवाल आलाय. सुनील शिंदे ऐकून घ्या. पोलिसांचा एक अहवाल आलेला आहे आणि या अहवालामध्ये रेल्वेला त्यांनी क्लीन चिट दिली आहे. रेल्वेचा यामध्ये काही संबंध नाही. हा पूल हा पालिकेचाच होता. दुरुस्तीचं कामही पालिकेनंच करायचं होतं. डागडुजी सुद्धा पालिकेनंच करायची होती. त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट सुद्धा पालिकेनंच करायचं होतं. अहवाल मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे पोलिसांनी. पोलीस खोटं बोलताय? आता आपल्या माहितीप्रमाणे जर तो पोलिसांनी या बाबतीत महानगरपालिकेला जबाबदार ठरवला असेल तर महानगरपालिका प्रशासन त्या दृष्टीने कोणाची ती जबाबदारी होती त्याच्यावर ती कारवाई करेल, तुमची काळजी घेईल. परंतु अनपेक्षित झालेली दुर्घटना असते, याच्यामुळे एकमेकांकडे बोट दाखवण्यापेक्षा तातडीने कारवाई करून आम्ही तेच म्हणतो की एकमेकांकडे बोट दाखवू नका, तर तातडीनं कारवाई करा. थांबा सुनील शिंदे थोडंसं थांबा. भालचंद्र शिरसाट आपल्या सोबत आहेत. नंतर मी BMC अधिकाऱ्यांकडे सुद्धा जाणार आहे. भालचंद्र शिरसाट, पहारेकरी आहात तुम्ही BMC मधले, राज्यातले सत्ताधारी आहात. जबाबदारी निश्चित करणार का? आता या सगळ्याला सत्ताधारी शिवसेना जबाबदार आहे आणि तुम्ही सुद्धा त्यामध्ये, कारण तुम्ही युतीत आहात. हा पूल महापालिकेचा आहे हे तर आता स्पष्ट झालेलं आहे. सर्व माध्यमांना नाही, महापालिका आयुक्तांनीच ते मान्य केलेलं आहे. आता या पुलाची जी दुर्घटना झाली त्याला नक्की जबाबदार कोण याचे 24 तासात अहवाल देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याप्रमाणे आयुक्तांनी आज एक पत्रक आणि त्याच्यात मुद्दे लिहिलेले आहेत, ते माझ्या हातात आहे. त्याच्यात याचं स्ट्रक्चरल ऑडिट कधी झालं, कोणी केलं, त्याची पात्रता काय, त्याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय, त्याने कुठल्या पद्धतीने केलं, त्याने व्हिज्युअल इन्स्पेक्शन केलं का, कोर टेस्ट केली होती, हा सगळा रिपोर्ट हा दक्षता समिती जी आहे, व्हिजिलन्स ऑफिसर आहे, DMC व्हिजिलन्स यांना दिलेला आहे. शिरसाट, माझा थेट प्रश्न आहे आणि मला थेट उत्तर हवी आहे. तुम्ही पहारेकरी आहात, लोकांचा जीव तिथे गेलेला आहे. तुम्ही सांगा काय कारवाई करणार? कारवाई म्हणजे निश्चितपणे जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने झालेला आहे. आता हे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो नक्की कोण अधिकारी आहे? नरवडकर सर, राजेंद्र सर, नेहमीच अशा प्रकारची घटना झाली, आतापर्यंत बऱ्याच घटना झालेल्या आहेत. यामध्ये फक्त अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवलं जातं, नेत्यांना नाही. बरोबर. आपलं बहुधा काय करतात, कनिष्ठ लेवलच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं जातं. यात पहिला माझा मुद्दा आहे जे कमला मिलच्या बाबतीतच मी मांडला होता. जो चुका करतो त्याच्याकडे तुम्ही चौकशी दिली जाते, तेच आयुक्त त्याच्यावर आदेश देत आहेत, तेच चौकशी करतायत. त्यापेक्षा ह्या पुलाची चौकशी दुर्घटना कशी घडली ते कमी PW द्यायला पाहिजे, CPWच्या अधिकाऱ्यांना द्यायला, निरपेक्ष अहवाल त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षित होता. दुसरी गोष्ट मी मुद्दा मांडू शकतो, जर ते म्हणत असतील आयुक्त, जर महानगरपालिकेचा आहे, पोलीस म्हणत असतील महानगरपालिकेचा आहे, तर ती जी बाजू पुलाकडची महानगरपालिकेची जी
मायनर रिपेअरसाठी होती, जो पण होत नाही तो पण ते बॅरिकेड लावून बंद करता आला असता, लोकांना प्रवेश बंद करता आला असता. तिसरी गोष्ट, किती महत्त्वाचा प्रश्न. तिसरी महत्वाची मुद्दा मी सांगू इच्छितो. काल माननीय महापौर साहेब काय बोलले की पोलिस आपल्या रेल्वेकडून आम्हाला ना हरकत पण मिळालं नाही. मला मान्य आहे, मी प्रशासन होतो, अनेकदा आडमोठेपणा करतात हे रेल्वे अधिकारी. साधा एक वेळीने टाका मारा गेला तर अरेस्ट करायच्या धमक्या देतात. आम्ही सहदेतून आणि अशा प्रयत्न केले, नसेल दिले तर मी ज्यावेळी प्रशासन आम्ही लिहायचो त्यांना पत्र, इफ एनओसी इज नॉट ग्रांटेड विदिन 7 days इट विल प्रिझ्युम, आम्ही गृहीत धरू की तुम्ही दिलेसी आणि आम्ही कामाला चालू करतोय. तुम्हाला करता येतं. सुनील शिंदे द्या उत्तर आता. का नाही ही इच्छाशक्ती, का मानसिकता ही दाखवली नाही बीएमसीनं? हॅलो, जी सुनील शिंदे. हा बोला ना. सुनील शिंदे, जर महापालिकेला तो पूल दुरुस्तच करायचा असता तर कुठलीही मानसिकता, इच्छाशक्ती दाखवून तो करता आला असता, मात्र दुर्लक्ष केलं, क्षम्य दुर्लक्ष केलं पालिकेनं. नाही, आता बघा, जोपर्यंत त्याचं योग्य कारण सापडत नाही, त्याची योग्य कारण मीमांसा होत नाही, तोपर्यंत आम्ही कसं सांगू शकतो महापालिका. सुनील शिंदे, चला हा पूल आपण सोडून देऊया. अंधेरीचा पूल कोसळला, तुम्ही काय केलं? एक लक्षात ठेवा, परमिशन न घेता चालू केलंय काम कोस्टल रोड आणि बीजेपी टार्गेट करता हे चुकीचं आहे. या सगळ्या दुर्घटना घडतात, याच्या मागे हे काय मानव निर्मित नसतात, ते काय तांत्रिक असतात. आता एक माझ्या हे मानव निर्मित आहे असा आमचा थेट आरोप आहे सुनील शिंदे. हे सगळं मानव निर्मित आहे हा थेट आरोप आहे. परंतु आम्ही जनतेमध्ये असतो, आम्हाला अनेक असे अनुभव आहे. संतोष तुम्ही सुद्धा महापालिकेत असतात, इथे सांगा मानव निर्मित नाही ही घटना? खरोखर मानव निर्मितच झालेली आहे. कसं आहे की हे जेव्हा ऑडिट झालेलं आणि त्याच्यामध्ये धोकादायक आहे, रिपेअर करायचं आहे, रिपेअर करू शकतो, मग यांनी त्यावेळेला बॅरिकेडिंग करून ते बंद करायला पाहिजे होतं. तात्काळ त्याच्यावर ऍक्शन घ्यायला, एनओसी यांची त्यांची परमिशन घ्यायला. यांना कोस्टल रोडला सर्व परमिशन मिळाल्यात का? कोस्टल रोड कसा करतायत बरोबर आहे, याची कशी धावपळ चालू आहे त्यांची, या गोष्टीला करता येत नाही. करायला पाहिजे त्यांनी, या गोष्टी करायला पाहिजे आणि कार्यसम्राट हो हे काम करायला पाहिजे, पहिलं बघायला पाहिजे. नुसतं ऍक्सिडेंट झालं की तिकडे जाऊन श्रद्धांजली वाहिली, 5-5 लाख रुपये दिले म्हणजे झालं नाही. तिकडे त्या लोकांच्या घरातले कमवती लोक गेलेली आहेत, आधार गेलेले आहेत त्यांचे, ते मांडतात तिकडे लोक, तिकडे रडतायत लोक. त्या गोष्टी करायला पाहिजे. आम्ही सर्व अभ्यास केलेला आणि त्याच्यानंतरच बोलतोय, उगाच बोलत नाही या गोष्टींवर. तुम्ही परमिशन करायचं असेल मनामध्ये, जर चांगलं काम झालं तर आम्ही केलं म्हणून बोलताना, तर मग या गोष्टीला बोला ना तुम्ही, ही चुकी आमच्याकडून झालेली आहे म्हणून एकानं मान्य करताय तुम्ही. बघा, आज हा आमचाही अनुभव आहे. ज्यावेळेला करोड रोडचा ब्रिज बनत होता त्यावेळेला हा अनुभव आम्हाला आलेला आहे. महानगरपालिका एखादं काम 2 महिन्यात पूर्ण करीत होती, परंतु 6 महिने रेल्वेचे पेपर आलत नव्हते. सुनील शिंदे, या सगळ्याचं ऑडिट झालेलं होतं, मग पूल कोसळला कसा? आणि हा महापालिकेचाच पूल आहे हे मान्य करायला आज एवढा वेळ का लागला? पोलिसांचा अहवाल येईपर्यंत हा वेळ का लागला? ऑडिट झालं वगैरे सगळ्या गोष्टी ठीक आहे, परंतु आता हळूहळू स्पष्ट होईल याच्यामध्ये कोणाची कुठली जबाबदारी होती, कोण बेजबाबदार आहे. एका दिवसात या गोष्टी सत्ताधाऱ्यांची जबाबदारी नाही सुनील शिंदे, सत्ताधाऱ्यांची जबाबदारी नाही. लोकांच्या जीवाची काळजी शिवसेनेला नाही. कोणाची चुकी काय हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत एखाद्यावर आरोप करणं हे आमच्यासारख्या. सुनील शिंदे, मुंबई आमचीच असं म्हणता, मग शिवसेनेला लोकांच्या जीवाची काळजी नाही का? आज उद्धव ठाकरे गेले नाहीत तिकडे, ज्या ठिकाणी दुर्घटना झाली तिथे साधा गेले सुद्धा नाहीत, ज्या लोकांचे बळी गेले त्यांचा उल्लेख सुद्धा केला नाही. तुम्हाला प्रचार सभा महत्वाची वाटते, मात्र मुंबईकरांचा जीव नाही. सुनील शिंदे, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? हॅलो सुनील शिंदे, माझा थेट प्रश्न आहे, तुम्हाला लोकांच्या जीवाची काळजी आहे की नाही? उद्धव ठाकरे का गेले नाहीत दुर्घटनास्थळी? का गेले नाहीत यामध्ये बळी गेलेल्या लोकांचं सांत्वन करण्यासाठी? मुंबईकरांचा जीव एवढा महत्वाचा वाटत नाही का शिवसेनेला? एक लक्षात ठेवा, शिवसेना हे असं नेतृत्व उद्धव साहेब जरी करीत असेल तरी त्याचे कार्यकर्ते सुद्धा आम्ही आहोत. उद्धव साहेब काही कामानिमित्त जर त्यांच्या पूर्वनियोजित असेल तर त्यांचे काल नक्कीच पूर्वनियोजित प्रचार सभा असू शकते, पण दुर्घटना झालेल्या ठिकाणी जाणं हे आपलं एक कर्तव्य असतं, हे आपली संवेदनशीलता असते. हे विसरली का शिवसेना? ही सगळी मंडळी होती, इथे डोळेझाक करता का आपण? सुनील शिंदे, मुंबईतला प्रत्येक माणूस शिवसैनिक असू शकतो, मात्र उद्धव ठाकरे नाही. उद्धव ठाकरे का गेले नाहीत तिथे? कार्यक्रमानुसार ते बाहेर असतील आणि पूर्वनियोजित कार्यक्रम हा प्रचाराचा असू शकतो. सुनील शिंदे, मुख्यमंत्री जाऊ शकतात, मग उद्धव ठाकरे का नाहीत? प्रायोरिटी का ठरवता येत नाही? प्रचार महत्वाचा, लोकांचा जीव नाही. जी दादर,
निखिला, कालचा झालेला अपघात हा खरोखर तसा पाहिलं गेलं तर दुर्दैवीच आहे. त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही आणि कोणी करूही नाही आणि कारण देऊ नये. काही दिवसापूर्वी अंधेरीच्या पुलाच्या दुर्घटनेबाबत मी या ठिकाणी होतो आणि या ठिकाणी सत्ताधारी पक्ष, मग ते भाजपचे असतील किंवा शिवसेनेचे असतील, एक त्यांनी या ठिकाणी वादा केला होता, एक शब्द दिला होता, याच्या पुढे अशी दुर्घटना घडणार नाही. 29 प्रभादेवीला गेले, कालच्या एल्फिसन रोडचा, आजची प्रभादेवी, आज इथे गेले. पहिल्यांदाच सुरुवातीला मी या 6 मृतांना आपल्या चॅनलच्या या माध्यमातून मी इथे आदरांजली व्यक्त करतोय, आदरांजली वाहतोय. आणि एक मी विचारतोय, पहारेकरी असू द्या का सत्ताधारी असू द्या, इथे यशवंत आर्लेकर आता यांनी इथे सांगितलं ऑडिट रिपोर्ट झाला. मग ऑडिट रिपोर्ट सादर झालेला असताना त्यांनी सांगितलं मायनर रिपेअर. मग हा मायनर रिपेअरचा प्रश्न जर असेल की त्या आर्लेकरांच्या त्या संभाषणाकडे माझं लक्ष होतं, त्यांनी सांगितलं होतं की त्वरित दुरुस्ती व्हायला पाहिजे. इथे एखादं छप्पर कोणाचं वाढलं की महानगरपालिकेचा अधिकारी ताबडतोब जातो आणि त्याच्या माध्यमातून मग नगरसेवकांची तोडबाजीचा व्यवहार ताबडतोब होतो. परंतु मुंबई शहराच्या माणसाच्या जीवनाचा प्रश्न ज्याच्याशी संबंधित आहे, त्या मुंबईच्या माणसाचं जीवन सुरक्षित आहे की नाही याचा प्रश्न जिथे निगडीत आहे त्याच्याकडे यांचं लक्ष नाही. की देश सुरक्षित आहेत म्हणणाऱ्यांच्या फायली गायब होत आहेत आणि मुंबई सुरक्षित आहे म्हणणाऱ्यांच्या राज्यामध्ये लोकांचे जीव जात आहेत. बोला शिरसाट. आपण जर परवानगी दिली तर काही तांत्रिक बाजू मी मांडू इच्छितो. हा पूल 1989 साली बांधला गेला. साहेब 84. आपण चुकताय, माहिती घ्या, नीट माहिती घ्या. बरं, आकड्यांमध्ये शिरू नका, आकड्यांमध्ये वेळ जाईल. हा पूल 1989ला 30 वर्षापूर्वी जेव्हा बांधला तेव्हा त्याच्यावरती असलेला लोड आणि त्याचे जे कॅल्क्युलेशन्स होतं हे कमी होतं आणि त्याच्यात ते मध्ये आडवे अँगल्स टाकले होते, त्याला क्रॉस सपोर्ट नव्हता. आज त्यानंतर काही काळाने महानगरपालिकेने तिथे हेरिटेज लाद्या बसवल्या आणि हेरिटेज लाद्यांचं वजन वाढलं आणि म्हणूनच 2016 मध्ये जे ऑडिट झालं त्या ऑडिट वरती एक प्रश्नचिन्ह आलं. ऑडिट मध्ये हा पूल धोकादायक नाही असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. या पुलाच्या बाबतीमध्ये काही धोकादायक संरचनात्मक दुरुस्ती पाहिजे असं लिहिलेलं नाही. ऑडिट आतापर्यंत या सगळ्याला 24 तास उलटून गेले, काय कारवाई केली? आणखी मला तुम्ही जो व्हिडिओ मध्ये आता तुम्ही जो पूल बघता ज्याचा अर्धा भाग कोसळला, थांबा थोडंसं धात्रक, जो पूल कोसळलेला आहे त्याचा जो उर्वरित भाग होता तो उर्वरित भाग सुद्धा आता क्रेननं काढून टाकण्यात आलेला आहे. मला आता सांगा की या सगळ्याचं मग आता पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं की नाही, काय नेमकं होणार? या सगळ्यामध्ये पुरावे नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे का? इकडे 2 बीएमसी अधिकारी आहेत, पायाभूत सुविधा अभ्यासक आहेत. थांबा तुम्ही थोडंसं राजकीय बोलू नका. आता एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच घेऊया. ज्या पुलावरून हा अपघात झालेला आहे तर तो पुलाचा उर्वरित भाग जो आहे तो सुद्धा आता क्रेननं काढून टाकण्यात आलेला आहे. आपल्याबरोबर चंद्रशेखर मांडके सर. सर, मी तुमच्याकडे येते. मांडके सर, आता शिरसाटाने एक मुद्दा मांडला की ब्रिजवरती वजन वाढलं म्हणून तो हे गेला, तर तसं नाही आहे. कारण काय की ब्रिज बांधताना ह्याच्यामध्ये 200-300 पट वजन वाढू शकतं याची काळजी घेतलेली असते. एक साधं उदाहरण सांगतो. टिळक ब्रिज जेव्हा बांधला गेला तेव्हा त्या परिसरामध्ये फक्त 350 वाहनं होती अख्ख्या परिसरामध्ये. आज कुठच्याही मिनिटाला 600 ते 800 वाहनं टिळक ब्रिजवरती उभी असतात. मग तो किती वेळा पडला पाहिजे ह्या हिशोबात? तो नाही पडत आहे. याचं कारण का त्याची बांधणी ह्या 86 साली बांधला, त्याच्यानंतर त्याच्यावरती म्हणजे नैमित्तिक जो हे व्हायला पाहिजे मेंटेनन्स तो झाला नाही आणि त्याचा परिणाम म्हणून हे झालेला आहे. ज्याने ऑडिट केलं नाही, त्याने ऑडिट केलं, त्यांनी फक्त वरून बघितला ब्रिज, खालून बघितलेलं नाही. कारण खालून त्या गंजलेल्या पट्ट्या होत्या त्या स्पष्ट दिसत होत्या. हे असलं कसलं सर ऑडिट? जे आपण जे स्ट्रक्चरल ऑडिट म्हणतो ते असं वरून पाहिलं खालून पाहिलं नाही, हे कसलं ऑडिट नेमकं? आणि ह्याच्यामध्ये जर सगळ्यात महत्वाचा रोल असेल तर जे इंजिनियर्स आहेत तर त्यांचा रोल सगळ्यात महत्वाचा आहे. बरं, की त्यांना हे नुसतं नजरेने समजलं पाहिजे. आज टिळक ब्रिजच्या बाबतीत मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो. ह्याच्यानंतर नंबर लागेल एखाद्या त्या ब्रिजचा, कळलं की? आणि किती गोंधळ होणार. गेल्या 3 वर्षामध्ये चीफ इंजिनियर ब्रिजेस कोरी म्हणून होते, त्यांची मी 2दा भेट घेतली आणि त्यांना दाखवून दिलं की ह्या ब्रिजमध्ये हा प्रॉब्लेम आहे, त्याच्यावरती तुम्ही लोड खूप वाढवलाय. जिथे 4 इंचाचा फुटपाथ होता एकेकाळी तिथे आज 11 इंचाचा झालाय, म्हणजे 7 इंच सिमेंट मटेरियल वाढलंय.
आणि त्याचं वजन म्हणजे तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर 60 ते 70 हजार किलो होईल. इतकं वजन त्याने वाढवलंय. त्याने मला आश्वासन दिलं आम्ही करतो ते म्हणून. आज सगळ्यात काय झालेलं नाही. तोही पडायचे वाट पाहत नाही तो म्हणजे नक्कीच. राजेंद्र सर, आपण मगाचा आपला एक मुद्दा होता की घिसेड्या गायीने ह्याने पुरावा नष्ट. अगदी सत्य आहे ते. काल 5 वॉर्डचे JCB डंपर मागून तो डेब्रिज जे लोखंडे तुकडे वगैरे पडले ते ताबडतोब मिटवून टाकलं गेलं, फुसून टाकलं गेलं. त्याचं सॅम्पल घेऊन पोलिसांनी त्याचं पुरावा म्हणून वापरायला होतं. तिथे काही राहिलं नाही. दुसरं ऑडिटच्या बाबतीत म्हणतो, ऑडिटचे 3 प्रकार आहेत. तुम्ही एक व्हिज्युअल ऑब्झर्वेशन ते फक्त त्या ऑडिटरने केलंय. नंतर साऊंडिंग इफेक्ट करायला होतं, अल्ट्रासॉनिक टाउन टेस्ट घ्यायला, ती काही न करता वरून लांबून बघून त्या ऑडिटरने आपला रिपोर्ट दिला की मायनर आहे. मायनर म्हटलं तरी ती जी जुजबी दुरुस्ती करायची तातडीने करायला पाहिजे होती. आणि त्यासाठी महानगरपालिका ब्रिज डिपार्टमेंट एक्सपर्टाईज डिपार्टमेंट तयार केलंय. त्यांच्यातर्फे न केलं जाता माझ्या माहितीप्रमाणे वॉर्ड लेवलच्या अधिकाऱ्यांनी केलं. वॉर्ड लेवलच्या ज्युनियर इंजिनियर त्यांना ह्या क्षेत्रातला तेवढा अनुभव नसतो. आणि आता तर दुर्दैव असं आहे हे सर्व वॉर्डचे अधिकारी अभियंते इलेक्शन डिपार्टमेंट सगळं महानगर 11,000 अधिकारी इलेक्शन ड्युटीला पडतात. कुठल्याही वॉर्डमध्ये कोणी स्टाफ नाही नेहमीच आहे. कुठल्याही सरकारी कामाला त्यांची माणसं वापरली जात नाही. आजची गोष्ट आहे. पण ह्याच्या आधी म्हणजे ऑडिट गेल्या वर्षी एप्रिलमध्ये झालेलं आहे 2018च्या. त्याच्यानंतर त्यांना भरपूर वेळ होता की नुसतं जरी खाली नीट बघितलं असतं बरं त्याच्यामध्ये जे वापरलेलं मटेरियल जाणाऱ्या प्रवाशांना विचारलं असतं त्यांनी सुद्धा सांगितलं असतं. सुनील शिंदे आता तर तो पूर्ण ब्रिजच काढून टाकलेला आहे. कुठले पुरावे आणि कसलं काय, कुठली कारवाई? हे बघा आता ब्रिज तर जी दुर्घटना झाली त्यानंतर तिकडची जी अवस्था होती, मग तिकडे लोकांचा गोंधळ, तिकडचा पडलेला मलबा, ट्रॅफिक जाम, आता या सगळ्या गोष्टीमध्ये तातडीने जे काही उपाय केले पाहिजे होते ते बहुतेक या लोकांनी त्या दृष्टीने केले असावेत. आता ह्या ज्या आपण ज्या चर्चेला आणतो ह्या ज्या काही गोष्टी ह्या जर ह्या त्रुटी असतील तर आमच्यासारखे लोक बसले त्याच्याकडे बघायला आम्ही तशा मागणी करू. हे जर केलं तर करा, हे करून घेणं आमचं काम आहे, ते करायला पाहिजे. निश्चितच त्या दृष्टीने सुनील शिंदे मला तुमची भाषाच कळत नाही. तुमचे महापौर असत, तुमचे प्रवक्ते असोत, आता तुम्ही असोत, केलं पाहिजे, असायला पाहिजे होतं, असं आहे तसं आहे, ही भाषा कधीपर्यंत चालणार? सत्ताधारी हा ठोसपणे कधी बोलणार तुम्ही? ज्या गोष्टी आहेत आता मला सांगा तिकडचा मलबा काढला नसता, तिकडची अडचण. सुनील शिंदे मान्य, आपण अजून जोपर्यंत जबाबदारी निश्चित होत नाही, पुरावे नष्ट कसे होतात, जबाबदारी निश्चित का होत नाही ते सगळं काढण्याआधी पुढे काळजी घेऊ. जो अंधेरीपासून आपण काळजीच घेतो आणि एक एक पूल असा पडत जातो त्यामध्ये मुंबईकर मरतोय. सुनील शिंदे मी येते तुमच्याकडे आणि शिरसाट तुमच्याकडे. भाई जगताप देखील आपल्यासोबत आहेत. सर थांबा थोडंसं, एक छोटासा ब्रेक इथे आपण घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आज शरद पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली या मुंबईतल्या दुर्घटनेसंदर्भात आणि त्यांनी म्हटलं की या सगळ्याचं बीएमसी आणि शिवसेना या दोघांचंही ऑडिट करण्याची गरज निर्माण झालेली आहे. जी बुलेट ट्रेनसाठी पैसा वापरला जातो तर हा सगळा पैसा हा मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी वापरा. जे काही पूल दुरुस्त करायचे आहेत ते सगळे या पैशामधून करा असं पवारांनी म्हटलंय. मला हे पटलंय. अर्थात भाई जगताप तुमच्याकडे येते, नंतर मी सुनील शिंदे तुम्ही सांगा की आज उद्धव ठाकरेंनी तिथे प्रचार केला, मतं मागितली, मतांचा जोगवा मागितला, मग तुमच्याकडे तुमचा नियोजित कार्यक्रम होता मान्य, पण मग तिथे देखील दुर्घटनेबद्दल एकही चकार शब्द नाही. बघा उद्धव साहेब आता त्या ज्या ठिकाणी अमरावतीत आहे बरोबर आहे, मी मुंबईत आहे. आपण मुळात हा प्रश्न मला विचारणं चुकीचं आहे कारण माझं काय आता उद्धव साहेबांशी संवाद झाला काय बाबतीत? सुनील शिंदे संवादाचा प्रश्न नाही. लक्षात ठेवा सुनील शिंदे नक्की सुनील शिंदे संवादाचा प्रश्न नाही. माझा प्रश्न एवढाच आहे की आपण जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असू, आपण जर संवेदनशील असू तर एक प्रतिक्रिया आपण ट्विटरच्या माध्यमातून, एक प्रतिक्रिया आपण अशी मीडियाच्या माध्यमातून सुद्धा देऊ शकतो. तेवढीही प्रतिक्रिया देण्याची गरज उद्धव ठाकरेंना वाटली नाही का? हा माझा आक्षेप आहे. सुनील शिंदे पक्षाचे नेते त्यांचा दृष्टिकोन या बाबतीत यावेळेस मुंबईच्या बाबतीत अनेकदा स्पष्ट झालेला आहे. नक्की सुनील शिंदे तो आत्ताही हवा होता असं मला वाटतं, म्हणून मी तुम्हाला विचारलं. भाई जगताप सुनील शिंदे आत्ताही हवा होता. एक मुंबईकर म्हणून मी तुमच्याशी बोलते, एक अँकर म्हणून नाही, एक मुंबईकर म्हणून, कारण त्या पुलांवरून मी सुद्धा जाते. आलो निवडणूक समोर ठेवून आपण सगळं करतोय की आता असं मला वाटायला लागलं. सुनील शिंदे हेच आम्ही तुम्हाला म्हणू शकतो की निवडणूक इतकी डोळ्यामध्ये घुसली आहे का की आता या सगळ्या दुर्घटनेबद्दल बोलावं असंही वाटत नाही शिवसेनेच्या नेत्यांना. तर मला आपल्या चॅलेंजच्या सगळ्या भूमिकेबद्दलच मला संशय येतोय. निखिल असं आहे की
एक तर सर्वात प्रथम ज्या दुर्दैवी मृत्यू झालेत त्यांच्या कुटुंबाच्या प्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि काल रात्री आम्ही होतो त्या घटनेच्या ठिकाणी. मला मोठं आश्चर्य वाटतंय ज्या पद्धतीचा आज दुपारपर्यंत हे रेल्वेचं मी माझं सांगितलं शिंदे तुम्ही तुमचं सांगा. हो मला माहिती आहे सुनील शिंदेजी मला माहिती आहे आणि तुमच्या महापौरांना लोकांनी येऊच दिलं नाही तुमच्या त्या सगळ्या. आता मी त्याच्यावर बोलत नाही मला फक्त विषयावर बोलू द्या. त्याचं कारण असं आहे की आज दुपारपर्यंत हे एकमेकावर याचा प्रयत्न करत होते की तो आमचा नाही तो रेल्वेचा आणि तो आमचा. आम्ही रात्रीच सांगितलं होतं आणि त्याची पूर्ण माहिती जो ऑडिट झालं होतं 6 महिन्यापूर्वीच ह्याचा रिपोर्ट आला होता की डागडुजी ह्या नावाखाली हे पळवाट काढतात आहेत जी अतिशय चुकीचं आहे आणि जी थातूरमातूर उत्तरं सगळेच देतात आहेत म्हणजे शिरसाटांसहित आणि यांच्यासहित ही थातूरमातूर उत्तरं यासाठी देऊ नका. त्या अंधेरीच्या नंतर एल्फिस्टनच्या नंतर अजून एक घटना घडली होती निखिल मी आपल्या माहिती करता सांगतो. चर्नी रोडचा पूल पडला होता रात्री आणि त्यावेळेला यांचे आमदार लोडाने त्या ठिकाणी बॅनर लावले होते 3 महिन्यामध्ये आम्ही हा पूल तयार करून देऊ. ही घटना 2017 मधली. आज त्याला 2.5 वर्ष झालीत आणि म्हणून यांनी कुणी पळ काढू नये. ह्यांनी ज्या वेळेला निवडणुका आल्या त्या वेळेला फक्त भावनिक गोष्टीचा आवाज दिला भावनिक गोष्टी केल्या आणि आपला मतलब साध्य झाला की मात्र त्या बाबतीमध्ये पळ काढतात आहेत आणि एकमेकावर हे करतात जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करतात. एकच उदाहरण सांगतो. देशाच्या पंतप्रधानांनी बंगालमध्ये काय वक्तव्य केलंय महत्वाचं आहे निखिला या ठिकाणी. आता याच्यामध्ये भर सभेमध्ये काय सांगितलं. एक पश्चिम बंगालमध्ये असाच पूल पडला. देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं दीदी देखो ऊपर वाले ने पूल तोड़ दिया अभी मैं लोगों को कहता हूं कि इनको भी तोड़ दो. ही भाषा देशाच्या पंतप्रधानाच्या माझी नव्हे व्हायरल झालेला आहे आणि मग तोच नियम मुंबईला लागू करा. हा जो पूल पडलेला आहे हा पूल आता तुमच्या दोघांच्याही राज्यात पडलाय. तुम्हालाही असंच तोडायला पाहिजे तुम्हाला असंच जोडायला पाहिजे जनतेने आणि हे करायला पाहिजे. आणि शिरसाट बोला आता. भाईंच्या भावना फार तीव्र आहेत. नाही बरोबर आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता ते करेल. कोणाला जोडायचं तोडायचं ते जनता तिचे ठरवेल. सर्वाधिकार एकच वाक्य मला सांगायचं आहे निखिला मला एक वाक्य सांगायचं आहे कारण उद्धव ठाकरे तिकडे मोठं भाषण करतात आहेत आणि मुख्यमंत्री सुद्धा. उद्धव ठाकरेंनी एक टॅगलाईन घेतली होती करून दाखवलं. होय तुम्ही करून दाखवलं आणि मुंबईकरांना मारून दाखवलं. होय सुनील शिंदे तुमच्याकडे उत्तर हवा आणि शिरसाट तुमच्याकडूनही. हा पूल का कोसळला याचा अहवाल रात्रीपर्यंत येईल. प्राथमिक अहवाल येईल. डिटेल अहवाल महिनाभरात येणार आहे. निश्चितपणे कुठेतरी लॅप्स आहे. त्याचा मेंटेनन्स मध्ये लॅप्स आहे किंवा ऑडिट मध्ये लॅप्स आहे. आता ऑडिट का मेंटेनन्स. शिरसाट तांत्रिक जाऊ नका. जबाबदारी निश्चित करा. जबाबदारी निश्चित केलेली आहे. जबाबदारी निश्चित केलेली आहे. सदोष मनुष्यवधाचा आम्ही कालपासून मागणी करतोय. कोणावर केला नाही केला अजून. मी आता पोलीस स्टेशनला विचारून आलो अजूनपर्यंत कोणावरही गुन्हा दाखल नाही. काल आम्ही मागणी केली ह्याच्यावर आणि निखिला तुम्ही म्हणालात ते खरं आहे. सगळे पुरावे नष्ट करण्यात आलेले आहेत पोलिसांनी. सगळे पुरावे नष्ट केलेत. कशा कुणावर गुन्हा दाखल करणार आहेत. काल रात्री आवश्यक होतं की तिकडचा सगळा जो पंचनामा करताना तेव्हाच ते आवश्यक होता तो FIR दाखल व्हायला पाहिजे होता. कसल्या गोष्टी करतात आहेत पोलिसांनी अजूनही गुन्हा दाखल नाही. महत्वाचा मुद्दा माणकेंनी मगाशी सांगितलं की त्या पुलाची जी कमजोरी मला शिरसाटाचा प्रश्न विचारायचा. शिरसाट या सगळ्यामध्ये मुंबई आयुक्त जे आहेत अजय मेहता यांच्याकडे ही सगळी जबाबदारी आहे. सगळ्या पेपरवर अजय मेहता यांचीच साईन असते. आतापर्यंत अजय मेहता
कारकिर्दीमध्ये आहेत तोपर्यंत अनेक अशा दुर्घटना झालेल्या आहेत. त्यांच्याच कारकिर्दीमध्ये अंधेरीची दुर्घटना झालेली आहे, त्यांच्याच कारकिर्दीत कमला मिल मधली आग झालेली आहे. मग अशा वेळेला अजय मेहता यांच्यावर कारवाई का होत नाही? शिरसाट, निश्चितपणे जबाबदारी महापालिका आणि महापालिका आयुक्तांची आहे, याच्यामध्ये कोणाच्याही मनात दुमत नाही. परंतु महापालिका आयुक्त हे प्रशासनाचे प्रमुख आहेत. प्रत्येक डिपार्टमेंट आहे, ब्रिज डिपार्टमेंट आहे, कन्सर्न तिथे इंजिनियर्स आहेत, अभियंते आहेत, ऑडिटर आहेत जे अपॉइंटेड आहेत, IIT चे ऑडिटर्स होते. माझं म्हणणं आहे शिरसाट, आयुक्तांवर कारवाई कधी? मुख्य आहेत ते, तुम्ही म्हणता की त्यांच्या जो मुख्य असतो त्याच्यावर कारवाई का नाही? सगळ्यात पहिलं म्हणजे सदोष मनुष्यवधाचा हे ओरडत होते दोघं जण, म्हणून मी बोलू शकलो नाही. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा कोणावर दाखल करायचा, चौकशी अंती ठरतो तो पहिल्या दिवशी मनुष्यवधाचा गुन्हा अशी दाखवण्यात आली होती. हे खोटं सांगत होते. मी आता येताना पोलिसांना विचारलं, कसलाही गुन्हा दाखल झालेला नाही. दुसरं, FIR दाखल करण्यासाठी यांना आवश्यक असलेला जो प्रूफ पाहिजे ते सगळे नष्ट करण्यात आलेले. त्यामुळे या लोकांची ही मिलीभगत आहे. माझा आणखीन एक सांगणं या माध्यमातून की या पूर्ण घटनेचा जबाबदारी ज्या पद्धतीने, मला तर असं म्हणायचं, ही मिलीभगत दोघांनी करून मग दोघेही त्याच्यामध्ये जबाबदार आहेत. तुम्ही इकडे तिकडे बॉल पास करू नका. त्याचं कारण असं आहे की 6 जणांचा जीव गेला आणि अजून 32 जण त्या ह्याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यातले 4 जण सिरियस आहेत अजून सुद्धा. मला वाटतं मला 1 मिनिट अनइंटरप्टेड बोलू द्या. बरं, कारण सदोष गुन्हा दाखल का नाही झाला तो सांगा. झाला आपले प्रश्न? सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी, माननीय मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिलेले आहेत, महापालिका आयुक्तांना दिलेले आहेत. अर्थात ऐकून घ्या ना, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करताना सध्या अननोन म्हणजे कोणाच्या नावाने नाही, कोण आहे याचा आयुक्त अहवाल देतील. प्राथमिक अहवाल आल्यावरती ऑडिटरवर करेल. सांगतो ना मी, माझा मुद्दा आहे आयुक्तांवर कारवाई का नाही झालेला आहे. कारवाई 24 तासाच्या आत झालेली आहे. 24 तासात कारवाई झालेली. हा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे. ज्या स्ट्रक्चरल इंजिनियरला यांनी स्ट्रक्चरल करण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं ते घेणारे कोण होते? हे सेना आणि बीजेपी वाले होते. महापौरांवर हा गुन्हा तुम्ही दाखल करणार आहात का? स्टँडिंग कमिटीच्या चेअरमॅनवर करणार आहात का? त्याच्यावर करणार आहात का तुम्ही? तुम्ही ऐका, नष्ट काय केले आणि कोणी सांगतो ना मी, त्याच्यावर पण FIR घ्यायला पाहिजे. सांगतो. होय, जो दोषी आहे तो कोणी, ऐका आता ऐका तुम्ही राजकारण करताय. जो दोषी आहे त्याच्यावरती मग तो कुठलाही सत्ताधारी पक्षातला माणूस असो, कुठल्याही पदावरचा असो का आयुक्त असो, जो दोषी आहे त्याच्यावरती गुन्हा सदोष मनुष्यवधाचा होईल. दुसरा कुठलाही पुरावा नष्ट केलेला नाही, पुरावा नष्ट केलेला नाही. मलबा उचलायलाच पाहिजे तो. थांबा. जर तुम्ही सगळे एकदम बोलत राहिला तर शिरसाट थांबा. धात्रक तुम्ही जर मला नाही तर ब्रेक घ्यावा लागेल. तुम्ही सगळे थांबा थोडंसं. थांबा संतोष थांबा. धात्रक तुम्ही थांबा. शिरसाट, ओरडून काहीच होणार नाही. माझा एक, सगळ्यांनी शांत थांबा, कोणीच बोलू नका. माझा एकच प्रश्न आहे, डेडलाईन काय? या पुलाच्या बाबतीमध्ये डेडलाईन 24 तास आणि 1 महिना आहे. या पुलाच्या बाबतीत दोषींना पकडण्याची डेडलाईन हो 1 महिन्याच्या आतमध्ये सर्व कारवाई पूर्ण होणार. धात्रक
थांबा थोडंसं. शिरसाट, अंधेरी पुलाची दुर्घटना झाली, त्यातल्या दोषींचं काय झालं? थांबा तुम्ही दुरी. शिरसाट, शांतपणे सांगा, अंधेरी पुलाची दुर्घटना झाली, त्याचं काय झालं? त्याच्या दोषीवरती काय कारवाई झाली मला माहित नाही. नाही झाली. काहीच कारवाई झाली नाही. कोणावरच दोषारोप ठेवण्यात आला नाही. अंधेरीचा पूल पुन्हा चालू झालेला आहे, तो वाहतुकीला खुला केलेला आहे. शिरसाट, हे सांगू नका. यामध्ये जे ज्यांचे बळी केलेले आहेत त्यांना न्याय कधी मिळणार ते सांगा. का नाही अंधेरीचा पूल पडला त्यावेळेला तुम्ही काही कारवाई केली? जर तिथे कारवाई नाही झाली तर मग आज कारवाई होईल हे असं छातीठोकपणे कसं सांगता तुम्ही? गेलेले माणसं परत येतील. सदोष मनुष्यवधाचा संप नुसतं चालणार नाही. मुंबईतल्या माणसाचं मरण आपल्याकडे इतर गेस्ट आहेत. सर बोला. माणसाच्या जीवाची किंमत तुम्ही 5 लाख बाबा येते. आपण चर्चा करतो. स्मार्ट सिटी करायला तुम्ही थांबा. ऑडिओ कमी करा. ऑडिओ कमी करायचा. सगळे एकदम बोलले तर काही आवाज येणार नाही आणि ते शिरसाट्यांच्या फायद्याचं ठरेल. एक मिनिट, मला तांत्रिक मुद्द्यावर बोलू दे. मी या आपत्कालीन परिस्थिती कशी हँडल करायची 35 वर्ष मला त्याचा अनुभव आहे. यापूर्वी ज्या इमारती कोसळल्या, आग लागला की त्यावेळेचा मलबा असतो, लोकांचे दागिने असतात, महत्वाचे कागदपत्र असतात, ते नष्ट होणं म्हणून हे जे पूल पडल्यावर ताबडतोब तो परिरक्षण खात्याच्या चौकीत किंवा जिथे आयसोलेटेड प्लेस आहे, जिथे त्याचा एस्कॉर्ट केलं जाईल, त्याची देखभाल ते नेऊन ठेवायला पाहिजे होतो. ह्याने डम्पिंग ग्राउंड नेऊन टाकला, सर्व पुरावे नष्ट केले आहेत. माझा दुसरा आक्षेप मगाशी असा होता, जे लोक चुका करतायत त्यांच्याकडे तुम्ही चौकशी आहे. कमला मिलच्या बाबतीत पण मी तेच म्हणालो होतो, जे आयुक्तांनी मंजुरी दिली, ज्यांचे साक्षर आहेत ते चौकशी करतायत. आरोपी म्हणतोच, साक्षीदार म्हणतोच, न्याय पण तो देणार. म्हणून मगाशी मी सांगितलं, मला पूर्ण करू द्या. पीडब्ल्यूडी सीपीडब्ल्यूच्या अभियंत्यांकडून ही चौकशी व्हायला पाहिजे होती. ते महानगरचे अधिकारी पुन्हा करणार, जो वर्क ऑर्डर देणार, जो सुपरविजन करणार, जो बिल सर्टिफिकेट देणार, तोच आपला होणार. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. चर्चा शेवटच्या टप्प्यामध्ये आणि मला शांतपणे मला उत्तर हवी आहेत. बाई अगदी थोडक्यात बोला. मला फक्त हे सारखं डोकं फिरलंय काय याचं म्हणतात आहेत, म्हणजे तुमचं खोटं लपवण्यासाठी आमची डोके फिरलेत. आम्ही खरं काय विचारतोय, अंधेरीच्या ह्याच्यामध्ये काय काय ऍक्शन घेतली, एल्पिस्टनच्या ह्याच्यामध्ये काय ऍक्शन घेतली, चर्नी रोडचा पूल पडला त्याच्यात काय ऍक्शन घेतली, मरीन लाईनचा आता पूल कधीही पडेल तो बंद केलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये काय ऍक्शन घेतली, कसल्या गोष्टी करताय तुम्ही, कसलं दामटून नेताय, लोकांची मृत्यू होतात आहेत, लोक मरतात आहेत आणि तुम्ही आपलं घोडं दामटवण्यासाठी काय वाटेल ते बोलताय. मला या ठिकाणी मला स्पष्ट सांगणं आहे की जे यांनी बोललं, यांनी त्या इंजिनियरनी पूर्वी त्यांनी काम केलंय आपत्कालीन ह्याच्यामध्ये, ज्या माणसाकडे चौकशी दिलेली आहे, आपण पण म्हणालात हे टेंबा बिरवतात 24 तासामध्ये, काय देणार, कारण त्या माणसावरच ठपका आहे, याच्यावर आयुक्तांवर ठपका आहे, त्यांचे जे मेन जे आहेत त्यांच्यावर ठपका आहे. कमला मिलचा आठवत असेल तुम्हाला, खालचे अधिकारी 5-6 जणांचा बळी दिला आणि ज्यांनी सगळ्यांनी मलिदा खाऊन हे केलं ते अजून मोकाट सुटलेत. म्हणजे आयुक्त देणार 24 तासात अहवाल आणि तिथे एकही प्रूफ शिल्लक नाही आणि मग हे मोकळं होऊन जाणार. काय सांगताय तुम्ही? कारवाई केली जात नाही. आता अजय मेहतांच्या काळामध्ये आज इतक्या दुर्घटना झालेल्या आहेत, का जबाबदारी निश्चित केली जात नाही, का कारवाई नाही त्यांची? मला वाटतं निपक्षपातीपणे चौकशी व्हायची असेल तर निवृत्त न्यायाधीश किंवा अशा सीपीडब्ल्यूडी नाही, ती सरकारी यंत्रणा आहे, निवृत्त न्यायाधीश किंवा अशा निवृत्त एखाद्या सनदी अधिकारी किंवा अभियंत्यांकडून एक्सपर्ट IIT कडून याची चौकशी झाली पाहिजे. या मागणी मान्य. आता आयुक्तांच्या स्तरावर चौकशी सुरू झाली, याचा अर्थ ती एकमेव चौकशी असेल असं नाही. प्रभादेवीच्या दुर्घटनेनंतर काय काय करेक्शन झाल्यात, प्रभादेवीमध्ये केलेलं सांगायचं नाही, केलेलं सांगायचं नाही. कारवाई नाही, आयुक्तांवर का नाही कारवाई होणार, जो दोषी आहे त्याच्यावरती कारवाई होणार. थांबवणार आणि त्यांना दुसरीकडे प्रमोशन अधिकारी त्यांचा बळी देतात. आपल्याला विशेष करून हे असं का घडतंय परत
याच्यात. आणि तुम्ही बघा जे ब्रिज पडतायत किंवा जे होत आहेत हे 1975 नंतरच्याच ब्रिजला हा प्रॉब्लेम येतोय. त्याच्या व्हीटीची जी इमारत आहे 132 वर्ष जुनी आहे, तिचा अजून एक दगड नाही निखळत किंवा वरचा पत्र्याचा हे तुकडा पडत तशी जर नाही. लिस्ट पाहिली ना तर माझ्याकडे सगळ्या पुलांची लिस्ट आहे. किती पूल दुर्घटनाग्रस्त आहेत, कधी कधी पडू शकतात, असं किती पूल आहेत आपल्याकडे, सगळी पूर्ण आकडेवारी आहे. होत काही नाही. हा मुळात मुद्दा आहे. मुद्दा तोच आहे की ह्याच्यामध्ये म्हणजे खालचे जे इंजिनियर्स आहेत किंवा मधल्या फळीतले इंजिनियर त्यांच्यावरती कुठल्याही तऱ्हेचा दबाव हे टाकू शकत नाहीत. असं का होतं? इंजिनियर सोडा, आयुक्तांचं काय? आयुक्त ठीक आहे, आयुक्त ऍडमिनिस्ट्रेशन साठी झालं की त्यांना त्याच्यावरती शेवटी अल्टिमेट जबाबदारी त्यांच्यावरच येणार. जर एखादी त्यांच्यावरच घटना यायला झाली पाहिजे. तर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो. एखादं काहीही झालं तरी मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरलं जातं. मग जर मुंबईमध्ये असं काही झालं तर प्रमुखाला मग ती जबाबदार जबाबदारी धरणार ना. आयुक्तांची नाही का? डॉकयार्डच्या महानगरपालिका जशी इमारती सत्ता करायची आहे, जसं आम्ही- जसं आम्ही शिंदेला आपल्या डिपार्टमेंट शिंदेला राग येतो, सुनील शिंदे, तुमची भावना मला समजू शकते. तुम्हालाही वाटतं की आयुक्तांवर कारवाई करायला पाहिजे कारण महापौरांकडे काही अधिकार नाही. मात्र आमची सर्वसामान्य मुंबईकरांची अपेक्षा आहे निदान शिवसेनेनं संवेदनशीलता तरी ठेवावी, मुंबईकरांच्या बाजूने तर बोलावं. सुनील शिंदे. हॅलो जी सुनील शिंदे बोला. आम्ही शाब्दिक सहानुभूती देण्यापेक्षा शारीरिकरित्या किती त्या ठिकाणी सक्रिय आहे हे मुंबईकरांना माहिती आहे. किंवा शाब्दिक सहानुभूती देऊन तिथे मुंबईकरांची सहानुभूती मिळवणं ह्या गोष्टी कधी शिवसेनेने केल्या नाहीत. नंबर 1. नंबर 2, या ठिकाणी ज्या कोणावर कारवाई करायची आहे, कारवाई करायची ठरवणार कोणी, त्याला पण काही नियम आहेत, त्याचा काही त्या ठिकाणी प्रोटोकॉल आहे. जो प्राथमिक अहवाल या ठिकाणी यायला पाहिजे तो अजून आलेला नाही. प्राथमिक अहवाल आल्यानंतर प्रोटोकॉल, अहवाल, संसदीय लोकशाही हे शब्द माझे सगळे पाठ झालेत. आता तुमच्या महापौरांनी ते घासून पुसून गुळगुळीत करून टाकलेले आहेत. लोकांचे जीव घेणार. आणखीन यांना खरा प्रश्न विचारला की आमची डोकी फिरली म्हणायचं आणि तिकडे खरा प्रश्न विचारला की देशद्रोही म्हणायचं. याच्याशिवाय दुसरं काही दादर थांबा. मी बोलू इच्छितो, कालच्या दुर्घटनेच्या वेळी झाल्या ताबडतोब काही मिनिटाच्या कालावधीत आमचे नेते बाई जगताप आणि मिलिंद देवराजी पोहोचले. ताबडतोब त्यांनी सांगितलं की तुम्ही गुन्हा दाखल करा. अजून 24 झाला म्हणतात पण झाला नाही. आपण मागणी केली आणि त्यावेळी मिलिंद देवराज साहेब बोलले की हा पहिली दुर्घटना आहे आणि शेवटची पण नाही, सतत होणार आहे दिसतं. ह्यांचं अजून दुर्लक्ष आहे. मी तुम्हाला आमच्या आवडला एक उदाहरण देतो. जो चर्नी रोडचा ब्रिज पडला त्याच्या बाजूला सैफी हॉस्पिटलचा ब्रिज आहे, ह्याच्यापेक्षा दुर्जीदावस्था आहे, अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. त्याचा रिपोर्ट आलेला आहे. पण कुठल्याही स्टेट त्याचे शेकडो रुग्ण जातात, लोक जातात, पण त्याच्या बाबतीत तुम्हाला असे सगळे पूल दाखवू शकते की हे पूल कधीही पडू शकतात आणि मुंबईकरांचे जीव जाऊ शकतात. मी भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी, ते टेक्निकल एक्सपर्ट असं मला वाटत होतं, पण आता काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते सर्व ब्रिजेस जे फूट ओव्हर ब्रिजेस आहेत रस्त्यावरील महापालिकेच्या हद्दीतील, रेल्वेचं इन्स्पेक्शन झालं, रेल्वेने त्याच्यावर कारवाई केलेली आहे, पण फूट ओव्हर ब्रिजेस राहिलेत हे सत्य याच्यात पुढे आलेलं आहे. आणि महापालिकेने या फूट ओव्हर ब्रिजेस ते रेल्वेला जोडणारे असेल किंवा इतर कुठेही असेल त्या सर्वांचं ऑडिट करून ताबडतोब त्याची संरचनात्मक दुरुस्ती झालेला आहे. आता अजूनही ऑडिट झालेला आहे. ऑडिट सोडा, ऑडिट झाल्यानंतर ऑडिट फेल झालेलं आहे. ऑडिट झालेला आहे. आणि आत्ताच्या दोषीवर सदोष दाखल केला पाहिजे. होणार सगळी कारवाई होणार, 100% होणार. अशाच प्रकारची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी अंधेरीच्या वेळेला दिली, सगळ्याच पुलाच्या वेळेला. आणि त्यांच्या त्या नेहमीच्या स्टाईलमध्ये काही हे सहन केलं जाणार नाही. अहो झाले ना 3 वर्ष झाली हो. आले केलं काय? केलं काय? तुमच्या राज्यात केलं काय? सुद्धा अरे आमच्या राज्यामध्ये पण केलं काय? केलं काय? येऊन काय केलं? येऊन केलं काय? ज्यांच्याकडनं अपेक्षा आहे या लोकांचा नाही 29 माणसं तेव्हा मेली. काल 6 माणसं मेली. त्यावेळेला जवळजवळ 50 माणसं मेली. काय केलं तुम्ही लोकांनी? 5 लाख रुपये लोकांची आयुष्य गर्दी केली गेली. काय चाललंय? वा येणं कुत्र नाही, बाळजर नाही, असं थोडी चाललंय. ही बेफिकिरी जी आहे, ही बेफिकिरी आहे, ही बेफिकिरी सत्तेचा माझा आवाज यांच्या चेहऱ्यावर. मी सांगतो आपल्याला आता ते काय केलं ते नाही, मागे काय केलं आपल्याला जायचं.
उत्तर देतोय. महापालिकेत नेमकं होतं काय हो ह्या सगळ्याची जबाबदारी? बघितलं असेल की 1200 कोटीचे प्रस्ताव 2 मिनिटांमध्ये पास झाले, बरोबर आहे ना? हा प्रस्ताव बाजूला ठेवलाय नाही. बाकीची कामं कोस्टल रोडचं आहे, लोकांनी कामं चालू केली आहे, तेव्हा एनओसी किती नाही आहे त्यांच्याकडे, ते चालू आहे काम. मग ही कामं करायला यांना बाकीचे एनओसी पाहिजे, याची परमिशन पाहिजे, त्याची परमिशन पाहिजे. एवढं इमर्जन्सी आहे, या पूलवरून एवढी लोक जात आहेत, तर तुम्हाला ते तातडीने करता येत नाही? थांबून तिकडे तो बंद करून 4 दिवसाकरता थांबून तातडीने करता येत नाही? छोटंसं काम होतं, वेल्डिंग करायचं होतं, मेंटेनन्स करायचं होतं, ते करू शकत नाही. थोडा लोड कमी करायचा होता त्याच्यावरचा. हे न करता या लोकांनी फक्त आणि फक्त दुर्लक्ष केलेलं आहे आणि जीवनाशी खेळलेलं आहे लोकांच्या. शिरसाट, माझा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असेल की तुम्ही कारवाईसाठी डेडलाईन काय देताय? 1 महिना. एका महिन्यात कारवाई होणार असं छाती ठोकपणे 100% सांगताय? एका पुढे निवडणुका पुढे आहेत. महिन्यात निवडणुका आहेत, लोकांचं लक्ष एका आहे. महिन्यामध्ये येथील दोषी आणि एवढंच नाही, पूर्ण मुंबईभरातील सर्व ब्रिजेसबद्दलची कारवाई एका महिन्यात पूर्ण होणार. शिरसाट, या सगळ्यासाठी जबाबदार असलेल्या आयुक्तांवर तुम्ही काय कारवाई करणार? अहवाल आल्याशिवाय कारवाई करता येत नाही, त्यामुळे शिरसाट, आता अंधेरीचा अहवाल तुमच्याकडे आहे, भाष्य करू कमलामीचा शकत अहवाल नाही. तुमच्याकडे अहवाल आहे. आल्याशिवाय कारवाई थांबा तुम्ही. करता येणार नाही, त्यामुळे इथे शिरसाट, कुठलाही भाष्य करू शकत नाही. शिरसाट, ज्या वेळेला एकच अहवाल बोल येईल नाही. तेव्हा कडक कारवाई केली जाईल, कोणालाही थांबा. माफी दिली जाणार शिरसाट, नाही. महापालिकेचे आयुक्त असो शिरसाट किंवा झाला असेल सत्ताधारी तुमचा बोलून, आता प्रशासनाकडे सांगते तुम्हाला. अंधेरीचा अहवाल तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे कमला मिलचा अहवाल आहे. मग अंधेरीच्या- अजून किती अंधेरीच्या पूल पडल्यानंतर अहवालामध्ये तुम्ही अंधेरीच्या- कारवाई करणार आहात? डेडलाईन सांगा. अजून महिना. किती पूल पडल्यानंतर तुम्ही कारवाई करणार आहात? आयुक्तांवर कारवाई करणार तुम्ही एका महिन्यात? 1 महिना. स्वतःहून एका महिन्यात तुम्ही आयुक्तांवर कारवाई करणार? कारवाई होणार. त्यांच्या काळामध्ये सर्वात जास्त दुर्घटना यांच्या कालावधी झाल्या. बरं थांबा. जी. मला दोन सेकंद द्या. इथे बालचंद्र जी. शिरसाटांनी भाई बोलत असताना आपल्याला मागे काही जायचं म्हणून मी थांबते की मुंबईकरांच्या जीवाचा प्रश्न आहे. थांबा, तुम्ही 15 वर्षात काय केलं ते सांगू नका. अर्थात या सगळ्यामध्ये पुढे मुंबईकरांचा जीव वाचवणं हे आपल्या हातात आहे आणि म्हणूनच ठोस कारवाईची अपेक्षा आम्हाला आहे आता. आणि ठोस जो काही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तर असेल, मात्र आयुक्तांची सुद्धा जबाबदारी निश्चित करा या सगळ्या संदर्भात. उद्धव ठाकरेंनी या संदर्भात काहीच म्हटलं नव्हतं, मात्र आता आपण पुढे बघूयात ते काही म्हणतायत का या सगळ्या दुर्घटनेसंदर्भात आणि जबाबदारी निश्चित करतायत का? थांबा, या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.